सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपली वसई विरार महानगरपालिका ही गेल्या वर्षी मुंबई आणि लगतच्या परिसरात ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये पर्यावरण स्नेही गणेशोत्सवामध्ये अव्वल ठरली होती। त्यासाठी आपणा सर्वांचं अभिनंदन। मंडळी, ह्या वर्षी देखील आपल्याला फक्त ह्या क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये पर्यावरण स्नेही गणेशोत्सवामध्ये अव्वल ठरायचं आहे। त्यासाठीच वसई विरार महानगरपालिकेच्या सहाय्याने हा व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहोत। दुःख बाजूला सारून सुखाची चाहूल घेऊन येणारा उत्सव म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका गणेशोत्सव। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचं आगमन सर्वत्र अगदी जल्लोषात झालेलं आहे आणि त्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। गणेशोत्सव शिवपूर्व काळापासून साजरा होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गणपती उत्सवाची भरभराट झाली आणि लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक रूप दिलं। आपल्या वसई विरार मध्येही शेकडो वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे। वसई विरार मध्ये तर गेल्या अनेक वर्षांपासून एक गाव एक गणपती अशी प्रथाच आहे। घरोघरी चलचित्र उभारणे, थोरा मोठ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध स्पर्धा आयोजित करणे अशा अनोख्या प्रथा येथे आहेत। मागील वर्षी तर वसई विरार शहर संपूर्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, पालघर आदी MMR क्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यात अव्वल ठरलं होतं। आपलं शहर अव्वल ठरण्यामागे विविध कारणे आहेत। अनेकांनी गणेश मूर्तींचं विसर्जन महानगरपालिकेने जागोजागी बनवलेल्या कृत्रिम तलावात केलं। आपण निर्माल्य तलावांशेजारी असलेल्या निर्माल्य कलशात जमा केलं आणि त्या निर्माल्यापासून बचत गटाच्या महिलांनी खत बनवलं। अनेकांनी शाडूच्या गणेश मूर्तींना प्राधान्य दिलं। अनेक गणेश मंडळांनी पर्यावरण स्नेही गणेशोत्सव राबवला। काही सोसायट्यांनी एक सोसायटी एक गणपती असा उपक्रम राबवला। गणेश मिरवणूक पारंपरिकरित्या काढली आणि फटाक्यांचा कमीत कमी वापर करत ध्वनी प्रदूषण टाळलं। म्हणूनच आपलं शहर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात अव्वल ठरलं। चला, या वर्षी देखील आपण आपल्या वसई विरारचे नाव पुन्हा गौरवित करण्याचा प्रयत्न करूया। वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अनिल कुमार पवार आता आपल्याला मार्गदर्शनपर संदेश देतील। गेल्या काही दशकामध्ये पर्यावरणाची हानी होत असल्याचं आपण अनुभवतो आहे। त्या अनुषंगाने दुष्काळ असेल, तसेच तापमानवाढी असेल, अशा अनेक समस्यांना आपण सामोरे जात आहोत। पर्यावरणाची ही हानी टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याचं मागील 2 वर्षापासून वसई विरार महानगरपालिकेने निश्चित केलेलं आहे। त्या अनुषंगाने इको गणेशा वसुंधरेच्या संवर्धनासाठी ही संकल्पना मागील 2 वर्षापासून वसई विरार महानगरपालिका राबवित आहे आणि त्या अनुषंगाने कृत्रिम तलाव तयार करणे, त्याचप्रमाणे मूर्ती संकलन केंद्र स्थापित करणे, निर्माल्य कलश जागोजागी ठेवणे, त्या ठिकाणी नागरिकांच्या मदतीने त्यांना आवाहन करून निर्माल्य कलशात निर्माल्य जमा करणे आणि त्या निर्माल्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणे आणि त्यायोगे नागरिकांना सदरचे कंपोस्ट खत उपलब्ध करून देणे, असे अनेक उपक्रम नागरिकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या तसेच गणपती मंडळांच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिका राबवित आहे। या वर्षी देखील आपण कृत्रिम तलावांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक असा गणपती उत्सव साजरा करीत आहोत। त्या कृत्रिम तलावांमध्येच आपण गणपतीचं बाप्पाचं विसर्जन करावं आणि निर्माल्य कलशामध्येच निर्माल्य जमा करावं, जेणेकरून पर्यावरणपूरक असा गणपती उत्सव सर्वांच्या मदतीने साजरा होईल, असं आवाहन मी समस्त नागरिकांना, गणपती मंडळांना आणि पदाधिकाऱ्यांना, विविध पक्षाचे प्रमुखांना या निमित्ताने करीत आहोत। धन्यवाद।